खामगाव शहरातील समता कॉलनी, सावजी लेआउट, सुटाळा खुर्द तसेच शेगाव येथील घरे फोडून ऐवज लंपास केला होता. या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी गुन्हे दाखल करून गुन्ह्याचा तपास बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा पथक व खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने तांत्रिक विश्लेषण करून मोबाईल लोकेशनच्या आधारे तेजपाल सिंग निहाल सिंग भाटिया वय 34 वर्ष राहणार सुरत या चोरट्यास सुरत येथून राहत्या घरून अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी त्यास खामगाव येथे आणून त्याची सखोल चौकशी केली असता त्याने खामगाव शहरात व शेगाव येथे घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. सदर चोरट्या विरुद्ध विविध ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सदर चोरट्याकडून पोलिसांनी 60 ग्रॅम सोने किंमत 4,50,000 रुपये, 100 ग्रॅम चांदी किंमत 8,000 रुपये असा एकूण 4,58,000 रुपयाचा माल जप्त केला. सदर चोरट्याकडून आणखी चोरीच्या घटना उघडकीस होण्याची शक्यता आहे. सदर चोरट्यास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने चोरटा तेजपाल सिंग निहाल सिंग भाटिया यास 24 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा महामुनी, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे व त्यांचे पथक पोलीस निरीक्षक यशोदा कनसे, हेड कॉन्स्टेबल एजाज खान, हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे, अजीज परसुवाले, चालक शिवानंद हेलगे, कैलास ठोंबरे, ऋषी खंडेराव, पोलीस स्टेशन खामगाव शहर, PSI गोमासे, सागर भगत, निशांत कळसकर या पथकाने केली आहे. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.